नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयुर्वेदामध्ये अद्भुत अशा औषधांचा खजिना आहे. त्यातलंच एक औषध म्हणजे सोनं. हे सोनं सेवन केल्यानंतर अंगी सोन्यासारखी तेजस्विता येते, अंगकांती सुद्धा छान होते आणि अंगी सुदृढता सुद्धा येते. परंतु कशी, हे सोनं कसं सेवन करावं, त्याचे फायदे काय, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूयात. आपण आपल्या मुलांना खाऊ देतो, महागड्या खेळण्या देतो, फॅन्सी कपडे देतो, आजारी पडल्यानंतर औषध देतो. परंतु मुलं आजारी पडू नये म्हणून आपण काही देतो का? मुलांची शारीरिक विकास चांगला व्हावा, बौद्धिक विकास चांगला व्हावा म्हणून काही औषध आपण देतो का? आणि असं काही औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे का? आयुर्वेदामध्ये काश्यप संहिता नावाचा एक ग्रंथ आहे. ही काश्यप संहिता ज्यांनी लिहिली ते म्हणजे काश्यप ऋषी. हे काश्यप मुनी कोण होते? आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पेडियाट्रिशियन म्हणजेच बालरोग तज्ञ. मानवाच्या इतिहासातील सगळ्यात पहिले आणि सगळ्यात उत्तम असे जर कोणी बालरोग तज्ञ असतील तर ते म्हणजे काश्यप ऋषी. त्यांनी लिहिलेल्या संहितेमध्ये आपल्याला या सुवर्ण प्राशनाचा उल्लेख आढळतो. मधुसर्पिभ्याम लेहये कनकम शिशुम सुवर्ण प्राशनम हि एतन मेधाग्नी बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृषम वर्ण्यम ग्रहापहम. आणि आता पुढे जे काही सांगितलंय ते अतिशय अमेझिंग आहे. मासात परम मेधावी व्याधीभीर नच दृश्यते षडभीर मासेही श्रुतधर सुवर्ण प्राशनात भवेत. तर सुवर्ण प्राशनाचे हे हजारो वर्षांपूर्वी संहितेमध्ये लिहिलेले जे काही फायदे आहेत ते आजच्या घडीला सुद्धा संशोधनानंतर सिद्ध झालेले आहेत. संशोधनामध्ये ह्या सुवर्णाचा प्रयोग त्यांनी ॲनिमल स्टडी सुद्धा केला की ज्याच्यात अल्बिनो माईस वापरले जातात. त्याचप्रमाणे लहान मुलांवर सुद्धा ह्याचा स्टडी झालेला आहे. संशोधनामध्ये सिद्ध झालेले सुवर्ण प्राशनाचे फायदे काय आहेत ते म्हणजे व्याधी प्रतिकार क्षमता वाढते. त्याचप्रमाणे डिलेड माइलस्टोन म्हणजे काय की जी मुलांची गतिमंदता असते, मतिमंदता असते की मुलांना चालता येत नाही, पटकन बोलता येत नाही. त्याचप्रमाणे काही मुलं अतिचंचल असतात, हायपर ऍक्टिव्ह असतात, हायपर एक्सायटेड असतात, कधीच एका ठिकाणी शांत बसत नाहीत. किंवा काही मुलं ही थोडंसं मंदपणा त्यांच्यामध्ये असतो की बोललेला नीट कळत नाही, आकलन होत नाही, नजरेला नजर मिळवून नीट बोलू शकत नाहीत. त्यांच्या नजरेमध्ये चंचलता असते, भिरभिरती नजर असते. किंवा काही काहींची नजर खूप मंद असते. आपण ज्याला म्हणतो की बुद्धीची चमक जी असते ती डोळ्यामध्ये दिसते, बरोबर. त्याच्यामुळे काही काही मुलं तुम्ही बघा की दिसायला कशी पण असोत किंवा रंग कुठलाही असो, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक असते विशिष्ट, ती बुद्धीची असते. तर अशी जी चमक असते ती काही मुलांमध्ये नसते. तर ही मुलं पुढे जाऊन मतिमंद किंवा अभ्यासामध्ये कमी असण्याची किंवा मंदता त्यांच्यामध्ये असण्याची शक्यता असते. तर हे सगळं जर असेल तर ह्या सगळ्यांमध्ये या सुवर्ण भस्माचा अतिशय सुंदररित्या उपयोग करून घेता येतो. कारण की सोनं हे बुद्धीच्या तिन्ही अंगांना प्रकाशित करते. 3 अंग कुठली तर धी, धृती आणि स्मृती, ह्या 3 अंगां मिळून बुद्धी बनत असते. हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर धी म्हणजे काय, मेधा किंवा ज्याला म्हणतो आकलन शक्ती. धृती म्हणजे काय की धारण शक्ती. आकलन शक्ती म्हणजे अंडरस्टँडिंग की बोललेलं समजणं, पटकन कळणं. काही काही मुलं असे क्विक लर्नर असतात, पटकन समजतं काय सांगितलंय ते. त्याला आपण बोली भाषेत म्हणतो की त म्हणतात तपेलं. नंतर दुसरं असतं ते म्हणजे धृती. धृती म्हणजे धारण शक्ती की काही लोकांना खूप काळापर्यंत ते लक्षात राहतं, त्याचं व्यवस्थित धारण करता येतं ते खूप काळापर्यंत. किंवा काही काहींचं वोलाटाईल असतं की एकदा सांगितलं नंतर काय सांगितलं लक्षात येत नाही. आणि त्याच्यानंतर असतं स्मृती. स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो की मेमरी. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये मेमरीवर जास्त फोकस असतो किंवा मेमरी ओरिएंटेड एज्युकेशन आहे की काय घोकमपट्टी करायची, जे लक्षात राहील आणि ज्याच्या चांगलं लक्षात राहील तो विनर असं. परंतु फक्त मेमरी डेव्हलप होऊन उपयोग नाही. तर धी, धृती आणि स्मृती या तिन्ही अंगांचं व्यवस्थित डेव्हलपमेंट झाली तर त्याला बुद्धिमान असं आपल्याला म्हणता येईल. की आकलन होणं, धारण होणं आणि स्मरण होणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या बुद्धीच्या अंतर्गत येत असतात. तर ह्या बुद्धीच्या तिन्ही भावांना प्रकाशित करण्याचं काम हे सुवर्ण करत असतं. लहान मुलांमध्ये जर हे सुवर्णप्राशन दिलं तर त्यांची प्रतिकार क्षमता चांगली होते, हे व्यवहारामध्ये बघायला मिळतं. म्हणजे आजच्या माझ्या प्रॅक्टिसचा जो काही अनुभव आहे त्याच्यामध्ये मी जे अनुभवलं आहे की ज्या ज्या मुलांना सुवर्णप्राशन करण्यात येतं त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती अतिशय चांगली निर्माण होते. म्हणजेच काय की जी मुलं कायम आजारी पडतात, थोडंसं काही झालं की आजारी, सीझनल चेंजेस आले, व्हायरल फीवर, हे झालं आजारी, ह्या झालं आजारी, त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं
औषधांचा खर्च वाचतो. कारण की तुम्ही विचार करा, दवाखान्याचा खर्च ही गोष्ट तर लांबची, परंतु मूल आजारी पडलं घरातलं की सगळं घर डिस्टर्ब होतं. मग त्या मुलाला बिचाराला 3-4 दिवस मुलं खात नाहीत, पीत नाहीत, खाल्लेलं अंगी लागत नाहीत. थोडक्यात काय की मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. मोठ्यांमध्ये सुद्धा सोन्याचा उपयोग करता येतो का? तर हो, अनेक आजारांमध्ये, रक्ताच्या आजारांमध्ये, गाठी होत असतील अशा ह्याच्यामध्ये, किंवा मोठ्या मोठ्या आजारांमध्ये, संधिवातामध्ये, आमवातामध्ये, स्मृतिभ्रंशासारखे आजार असतात, अशा सगळ्यांमध्ये याचा वापर करता येतो. हृदयाला हितकर असं सुवर्ण सांगितलेलं आहे. जे व्हायटल ऑर्गन्स किंवा इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत, किडनी, लिव्हर सारखे, तर ह्यांना सुद्धा प्रोटेक्शन करणारं असं हे सुवर्ण आहे. त्याच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग थोडक्यात सांगते. काही दिवसांपूर्वीच घडलेली ही घटना आहे की एका पेशंटला ICU मध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. तर त्यांना ICUतून बाहेर काढण्यामध्ये मला यश आलं. तर त्याचं कारण म्हणजे हे सुवर्णकल्प किंवा सोन्याचा वापर त्यांच्यामध्ये करण्यात आला. ICU मध्ये गेलेला पेशंट म्हणजेच की ज्याच्या प्राणाला धोका निर्माण झालेला असतो. तर थोडक्यात काय की प्राणाचं रक्षण करणारं असं सुवर्ण ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. तर ते आपल्याला प्रत्यक्षामध्ये सुद्धा होताना दिसतं. तर अशी ही अद्भुत औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. तर तुर्तास आपण बघूयात की लहान मुलांमध्ये सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा. सर्वांगीण याचा अर्थ की शारीरिक विकास त्याचबरोबर बौद्धिक विकास त्यांचा व्हावा, यासाठी त्यांना हे सुवर्ण कसं वापरता येईल. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे शरीर हे सप्तधातूंचं बनलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आहेत. आणि ह्या सप्तधातूंचं जे पोषण आहे किंवा ह्या सप्तधातूंचा निर्माण आहे तो गर्भावस्थेपासूनच होत असतो. म्हणजे ज्या वेळेस बाळ पोटात असतं तेव्हापासून. मग त्या वेळेपासूनच जर आपण सोन्याचा उपयोग केला तर अतिशय सुंदर रिझल्ट्स होताना आपल्याला प्रत्यक्षात दिसतात. मग हे कसं वापरावं? तर हे गर्भिणींनी वापरावं. म्हणून मी तरी माझ्या प्रॅक्टिसमध्ये ज्या पण गर्भिणी स्त्रिया येतात गर्भसंस्कारासाठी, म्हणजे गरोदर स्त्रिया, तर त्यांना मी एक गोष्ट आवर्जून सांगते, ती म्हणजे सुवर्ण सिद्ध जल. ह्याचं तुम्ही 9 पण महिने सेवन करा. पूर्ण गरोदरपणामध्ये जर सुवर्ण सिद्ध जल जर स्त्रीनी सेवन केलं तर त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट्स होताना दिसतात. हे मी प्रत्यक्ष बघितलेले आहेत माझ्या प्रॅक्टिसमध्ये. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मी हे वापरलेलं आहे. तर माझ्या मुलांवर सुद्धा हे मला रिझल्ट्स खूप छान मिळालेले आहेत त्याचे. तर हे कसं करायचं सुवर्ण सिद्ध जल? 2 लिटर पाण्यामध्ये एक मोठं सोन्याचं वेढणं घ्यावं. ते वेढणं टाकून ते पाणी 20 मिनिट उकळायचं. उकळल्यानंतर ते पाणी तसंच ठेवून द्यायचं आणि ते वेढणं सुद्धा त्या पाण्यात पातेल्यामध्ये तसंच ठेवलं तरी चालेल दिवसभर. आणि दिवसभर येताच येता गर्भिणी स्त्रीने तेच पाणी प्यावं. म्हणजे गरोदर स्त्रीने. जर बाहेर जाणारे असतील, जॉब करणारे असतील, तर त्यांनी ते बाटलीमध्ये भरून घेऊन गेला तरी चालेल. तर अशा प्रकारे सुवर्ण सिद्ध जलाचा गरोदर स्त्रीनी जर उपयोग केला तर त्याचे अतिशय सुंदर परिणाम होताना आपल्याला बालकांमध्ये, जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये दिसतात. हे जे सुवर्ण सिद्ध जल आहे ना, अतिशय मॅजिकल गोष्ट आहे. याचं कारण असं की तुम्ही जेव्हा सुवर्णाने अशा प्रकारे जल सिद्ध करतात, सोन्याचा एकही अंश त्याच्यामध्ये उतरत नाही. सोन्याचं वजन कमी होत नाही. सोनं काही त्याच्यामध्ये विरघळत नाही. परंतु पाण्याचे गुणधर्म मात्र बदललेले आढळतात. सोन्याचे गुणधर्म पाण्यामध्ये आलेले आपल्याला दिसतात. तर हे अशा प्रकारचं मॅजिकल वॉटर आहे. याच्यावर संशोधन सुद्धा झालेलं आहे. मसारू इमोटो नावाचे एक सायंटिस्ट आहेत. तर त्यांनी वॉटर मॉलिक्युल्सचा स्टडी केला की वॉटर मॉलिक्युलवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीचा कसा परिणाम होत असतो. तर तो तुम्ही संशोधन वाचा. असो, तर हे सगळं आपल्या पूर्वजांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे सोन्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे त्याचा परिणाम वॉटर मॉलिक्युल्सवर होत असतो. आणि हे जे सुवर्णसिद्ध जल आहे त्याच्यातले केमिकली जरी तुम्हाला काही कंपोजिशन चेंज न झालेलं दिसलं तरी सुद्धा सोन्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये उतरलेले आपल्याला आढळतात. आता हे झालं की गर्भावस्थेमध्ये आपण कसं सोनं देऊ शकतो. आता दुसरी पद्धत ती म्हणजे की बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की मध आणि तुपासह सोनं चाटवावं. मग आपण व्यवहारामध्ये कसं करावं तर सोन्याचं वेढणं घ्यावं जे शुद्ध असतं 24 कॅरेट गोल्डचं. मधामध्ये सहाणीवर ते वेढे उघळावेत. तर केवढा मोठा तो सर्कल असावा उघळण्याचा, तर साधारण 1 इंचाचा 1.5 इंचाचा तो सर्कल असावा. तर त्या एवढ्याशा सर्कलमध्ये 10 ते 12 वेढणे तुम्ही मधामध्ये सोन्याचं ते वेढणं उगाळू शकतात आणि ते बाळाला चाटवावं बाळ जन्माला आल्यानंतर. आणि हेच तुम्ही वर्षभर सुद्धा अशा प्रकारे चाटवू शकतात. आता 12 महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मूल वर्षाचं झाल्यानंतर ते पुढे 12 वर्षापर्यंत आपल्याला गोल्डन ड्रॉप्स म्हणजे सुवर्ण प्राशन देता येतं.
हे सुवर्णप्राशन मी स्वतः देते. माझ्याकडे जे मुलं येतात लहान, माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा देते. हे 24 कॅरेट शुद्ध सोन्यापासून बनवलेलं असतं. ह्याचे फायदे काय आहेत किंवा ह्याचे मला आतापर्यंत जे अनुभव आलेत ना, ते थोडक्यात शेअर करते. सगळ्यात पहिला मोठा अनुभव तो म्हणजे की मुलांची व्याधी प्रतिकारक क्षमता वाढते. जी मुलं वारंवार आजारी पडतात त्या मुलांचं वारंवार आजारी पडणं बंद होतं, दवाखान्याचा खर्च वाचतो, मुलांची वाढ चांगली होऊ लागते. आता ह्या बाबतीत बऱ्याच जणांनी मला त्यांचे अनुभव सांगितले. त्याच्यातला एक अनुभव खूप छान होता. त्यांनी मला असं कमेंट केले की दिस इज द प्रेशियस गिफ्ट आय हॅव एव्हर गिवन टू माय चिल्ड्रन इन माय लाईफ. की हे असं गिफ्ट की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलांना दिलेलं असेल तर ते म्हणजे हे सुवर्णप्राशन आहे. कारण की दोन्ही मुलं सतत आजारी पडायची, त्याच्यामुळे सगळं घर डिस्टर्ब असायचं. आणि सुवर्णप्राशन सुरू केल्यानंतर त्यांचं आजारी पडणं बंद झालं आणि मुलं चांगली वाढू लागली. त्याच्यानंतर दुसरा मी जो सांगितला तो म्हणजे बौद्धिक विकास, की मुलांच्या बुद्धीचा विकास चांगला होऊ लागतो, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. बुद्धीच्या ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या की धी, धृती, स्मृती, ह्या सगळ्यांनाच प्रकाशमान करणारं असं हे सुवर्ण आहे. हे सुवर्णप्राशन पण दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला द्यायचं असतं. तर हे पुष्य नक्षत्रावरच का करावं, तर त्याचं पण कारण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रासाठी पुष्य नक्षत्र हे अतिशय बलवान नक्षत्र आहे किंवा चंद्र हा त्यावेळेस पॉवरफुल असतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की चंद्र म्हणजे वनस्पतींची देवता कोणती असेल तर ती चंद्र आहे. वनस्पतींना जे काही पोषण मिळतं किंवा अमृतत्व मिळतं ते चंद्रामधून जे त्याचं चांदणं पाझरतं किंवा चंद्रातून जे तेज निघतं त्याच्यातून मिळत असतं. अजून एक गोष्ट आयुर्वेद द्वेष्टा लोकांकडून सांगितली जाते ती म्हणजे की आयुर्वेदातली मेटॅलिक प्रिपरेशन्स जे असतात की धातूंपासून बनवलेली जी औषधं असतात ती किडनीसाठी हार्मफुल असतात, लिव्हरसाठी हार्मफुल असतात, त्याच्याने ऑर्गन्सवर काही इफेक्ट होतो वगैरे वगैरे. परंतु हे धादांत चुकीचं आहे. आयुर्वेदाचा अपप्रचार व्हावा म्हणून आयुर्वेद द्वेष्टा लोकांकडून हा पसरवलं जातं. वस्तुतः तसं काही नाही आहे. ही जी सगळी काही भस्म असतात की त्यांच्या जे काही ग्रंथामध्ये सांगितलेल्या परीक्षा आहेत भस्मांच्या, की वारितरत्व आहे, सूक्ष्मत्व आहे, रेखापूर्णत्व आहे, अशा बऱ्याच साऱ्या परीक्षा सांगितल्या आहेत. ह्या सगळ्यांना पार केलेली असतात, सर्टिफाईड असतात. त्याचप्रमाणे आधुनिक मानकीकरणाच्या ज्या परीक्षा असतात त्या सगळ्यांमध्ये सुद्धा ही उत्तीर्ण झालेली असतात. त्याच्या बऱ्याच साऱ्या आधुनिक शास्त्राप्रमाणे सुद्धा बऱ्याच साऱ्या टेस्ट झालेले आहेत. तेव्हा अशा अपप्रचाराला बळी पडू नका आणि हे जे काही सुवर्णाचे सोन्यासारखे फायदे आहेत शरीरासाठी, आपल्या मुलांसाठी, ते घ्यायला विसरू नका. ज्यांना पण किंवा ज्यांच्या मुलांना पण ह्याची गरज आहे त्या सगळ्यांपर्यंत ही शास्त्रीय माहिती आयुर्वेदातली जरूर पोहोचवा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.